डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे। केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र असून एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली आहे। याचा महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत। मान्सूनसाठी पोषक असं प्रकारचं वातावरण दक्षिण भारतात तयार झालेलं आहे। यामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागात विरळ पाऊस पडतो आहे आणि महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम काही प्रमाणात होतो आहे। त्यामुळे आपण बघतो चंद्रपूर, यवतमाळ किंवा बीड, परभणी या भागात अगदी लातूर, धाराशिवपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे। पुणे जिल्ह्यामध्ये किंवा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये सोलापूरपर्यंत ठिकठिकाणी विरळ पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे। तर ही परिस्थिती अजून 2 दिवस राहण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची परिस्थिती जर आपण बघितली तर दोन्ही समुद्रात बाष्प निर्माण होत आहे। त्यामुळे एकूणच मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला अनुकूल स्थिती आहे। काल मान्सूनची फारशी प्रगती झालेली नाही, परंतु मान्सून अशाच पद्धतीने 2-3 दिवसाच्या गॅपने पुढे सरकत असतो। त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही। केरळमध्ये मान्सून कधी येईल ही सर्वांना असलेली प्रतीक्षा आपल्याला असं वाटतं की 30-31 तारखेला किंवा अगदी 1 तारखेच्या दरम्यान 2-3 दिवसामध्येच मान्सून केरळमध्ये दाखल होईल। आपण त्याला डिप्रेशन असं म्हणतो, जे बंगालच्या उपसागरात या नवीन मान्सून 2024च्या पूर्वसंध्येला तयार झालेला आहे। त्याचा रूट देखील भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला असून ते पूर्व भारताकडे जाणार आहे। गेल्या वर्षी तयार झालेले वादळं हे खूप काळ राहिले, त्यामुळे त्याचा मान्सूनवर विपरीत परिणाम झाला। परंतु या वादळाचं जो कार्यकाळ आहे तो अतिशय कमी असल्यामुळे मान्सून पुन्हा रिसेट होण्यास मदत होईल। आजही महाराष्ट्रामध्ये थोडं विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण राहणार आहे, परंतु पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे। उद्या केरळजवळील कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होईल, मात्र वादळी परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता राहील। IMDने दिलेल्या रूटनुसार पूर्व भारताकडे हे वादळी परिस्थिती जाणार आहे। 29 तारखेला बघतो, हे वादळ पुढे सरकल्यानंतर बंगालच्या उपसागरातील बाष्प मोठ्या प्रमाणात बरोबर घेऊन जाणार आहे। जवळपास 28, 29, 30 तारखेला बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला पावसाचं प्रमाण कमी होईल। मात्र 31 तारखेला नवीन वातावरण अरबी समुद्रातून तयार होईल। पुन्हा बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडून मान्सूनपूरक वातावरण तयार होईल। त्यामुळे एकूणच रखडलेला मान्सून पुढे सरकण्यास मदत राहणार आहे। आपण काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार मान्सून पूर्वसरींसाठी 2 तारखेपासून म्हणजे 2 जूनपासून वातावरण अतिशय अनुकूल आहे। अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल। बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती चक्रवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढणार आहे। ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे सरकत असून साधारणपणे तिचं 2-3 दिवसाचं अस्तित्व आहे। 25, 26, 27, 28, 29 जवळपास 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल। मान्सूनसाठी पुन्हा एकदा पोषक असं स्थिती वातावरणामध्ये 30 तारखेपासून निर्माण व्हायला सुरुवात होईल। तर केरळमध्ये आपल्या अंदाजानुसार 31 तारखेला मान्सून दाखल होईल। आपण 1 जूनला बघतोय, दोन्ही समुद्रांमध्ये पुन्हा एकदा पोषक स्थिती मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला सुरू होते आहे। स्कायमेटने 3 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाचे संकेत दिले आहेत। महाराष्ट्र गोव्यात मान्सून 7 तारखेलाच प्रवेश करेल बऱ्यापैकी असा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं रेमल नावाचं चक्रीवादळ हे आज अस्तित्वात येऊन 2-3 दिवस त्याचा कालावधी राहील असा अंदाज आहे। 25 तारखेला अधिकृतपणे याची निर्मिती होईल। 26 तारखेला ते पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता असून ओरिसाचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम बंगाल असा त्याचा लँडफॉल असेल। 27 तारखेला हे वादळ जसं पुढे सरकेल तसं बंगालच्या उपसागरातील बाष्प बऱ्यापैकी कमी होणार आहे। मात्र त्याच वेळेस अरबी समुद्रातही मान्सूनपूरक स्थिती निर्माण होत असल्यामुळे
केरळमध्ये मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल. आपण जोरदार पावसाची परिस्थिती केरळमध्ये 30 तारखेला बघतो. आपल्या अंदाजानुसार 31 तारखेला किंवा 30 तारखेला देखील मान्सून केरळात पोहोचू शकतो. आपण बघतो बंगालच्या उपसागरात, अरबी समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी मान्सूनला पूरक स्थिती तयार होईल. की महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला मोठं पावसाळी वातावरण तयार होईल. आपल्या कोकण किनारपट्टीला अतिशय पोषक अशा प्रकारची मान्सून स्थिती असणार आहे. आणि यावर्षीचा आपला अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सून 7 तारखेपर्यंत बऱ्यापैकी प्रगती करू शकतो. कारण दोन्ही समुद्रांमध्ये मान्सूनला अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे. आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रापर्यंत मान्सून सरकू शकतो. परंतु यावर्षी मान्सूनची पूर्वशाखा आलेल्या वादळामुळे कमजोर राहण्याची शक्यता असल्यामुळे मान्सून हा पश्चिम शाखेकडूनच पुढे सरकण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसहित केरळपासून अगदी सुरतपर्यंत जोरदार पावसाची परिस्थिती 7 तारखेला असणार आहे.